टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानं वादाचा भडका. भाजपच्या तक्रारीनंतर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये सपकाळांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना शिवरायांसोबत करताना लाज वाटायला हवी. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. काँग्रेसचा उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री फडणवीस संतापले. टिपू सुलतान दहशतवादी नव्हते. नागपूरसह अनेक ठिकाणी त्यांची स्मारकं. मालेगाव महापालिका दालनामध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरील टीकेनंतर उपमहापौर शाने हिंद यांचं भाष्य. तर टिपू महापुरुष नव्हता, ठाकरेंच्या शिवसेनेचाही निशाणा. म्हात्रोळी गावात जमीन मोजणीसाठी गेलेल्या विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या सहकार्याला संतप्त शेतकऱ्यांची मारहाण. तीव्र विरोध केल्यानंतर नार्वेकरांनी पळ काढला. राऊतांचा दावा, तर नार्वेकरांचा प्रकरणाशी संबंध नाही, शेतकऱ्याची माहिती. माझा घटनेशी काही संबंध नाही. 2 शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यास गेलो होतो. राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादीकडून फुल स्टॉप. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची भूमिका. तर पटेलांकडूनही विलिनीकरण होणार नसल्याची स्पष्टोक्ती. शरद पवारांना खासदार करण्याएवढं मवियाचं संख्याबळ. राज्यसभेची निवडणूक लढवणार असं पवारांनी सांगितलं. संजय राऊतांचा दावा. 2 एप्रिलला पवारांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला. जिरवाळ लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची उद्या बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार प्रकरणाची सत्यता जाणून घेणार. तर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा होणार. पुढील 15 दिवसांमध्ये प्रक्रियेला सुरुवात होण्याचे संकेत. वरळी विधानसभेतील आर्थर रोडच्या लक्ष्मीनारायण मंदिराचं बांधकाम पाडण्याची नोटीस. 15 दिवसांच्या आत मंदिर तात्पुरत्या प्रस्तावित जागेवर स्थलांतरित न केल्यास कारवाईचा इशारा. मात्र मंदिर पाडण्यासाठी स्थानिकांचा विरोध. भाजपा आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयामध्ये पिस्तूल ठेवणारा तरुण ताब्यात. तर पोलिसांकडून चौकशी सुरू. तर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे घातपाताचा संशय, केनेकरांचा आरोप. देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह. देशभरातील प्राचीन मंदिरांमध्ये पहाटेपासूनच मोठी गर्दी. बंबम बोलेचा जयघोष करत भक्तांकडून महादेवाची उपासना. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक. तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर ब्लॉक. आज भारत पाकिस्तानचा महामुकाबला. T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार. भारतीय संघ सलग 3ऱ्या विजयासाठी आतुर.